गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् श्रीमहागणपतये नमः। ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतु वाग्देव्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। तर गणपती बुद्धीची देवता आणि वाचेची देवता सरस्वती यांचं स्मरण करून आणि गुरूंचे आशीर्वाद घेऊन आपण एक छोटासा प्रयत्न करूया सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी मंत्रामधली समजून घेण्याचा. तर पहिली गोष्ट तर सगळ्यांचे आभार मानू इच्छिते स्पिरिच्युअल ॲडव्हेंचर्स या ग्रुपचे जे मेंबर्स आहेत की त्यांनी हे लेक्चर ऑर्गनाईज केलं. तर तुमचे खूप खूप मनापासून आभार की ही संधी दिलीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे काही फॅन्सी पीपीटीज वगैरे नाही आहेत. जे जे मला माहिती आहे ते आपण शेअर करूया. तर लेक्चरचे दोन भाग असतात. एक असतो जो लेक्चर देणारा किंवा देणारी आहे आणि दुसरे आहेत जे ऐकणारे आहेत. तर तुमची इन्व्हॉल्वमेंट, माझी सिन्सिअरिटी आणि तयारी या तिन्हीवर हे लेक्चर किती इफेक्टिव्ह होतंय हे ठरतं. तर मी अशी आशा करते की आपण हे सगळा पूर्ण एक तास इन्व्हॉल्व्ह होऊन ऐकूया. ह्या लेक्चरचे दोन पार्ट्स होतील कमीत कमी. पहिलं तर आपल्याला मंत्र, तंत्र आणि यंत्र या तीन गोष्टींबद्दल खरं तर माहीत असलं पाहिजे. पण त्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी ज्यांची पूर्वकल्पना असायला हवी बिफोर वी गेट इन टू ऑल दॅट आपण त्या आज डिस्कस करूया. कारण कधी कधी काय होतं, प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी आपला पर्स्पेक्टिव्ह खूप अनबायस्ड असणं गरजेचं असतं. कधी कधी आपल्या ज्या पूर्वकल्पना किंवा पूर्वग्रह असतात ते जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट वाचतो किंवा ऐकतो तर ते समजण्यामध्ये हे पूर्वग्रह कधी कधी काम करतात. मग कधी ते चांगलंही करतात आणि कधी वाईटही करतात. तर फर्स्ट वी हॅव टू क्लॅरिफाय दॅट विथ अनबायस्ड अंडरस्टँडिंग. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात आधी ज्या गोष्टी म्हणजे मी पर्सनली ज्या रेकमेंड करेन त्या म्हणजे जर आपल्याला वेदांचा किंवा पुराणांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला ना फिलॉसॉफीचा थोडासा आधी अभ्यास करावा असं माझं मत आहे. आणि जर आपण हिंदू फिलॉसॉफी घेतली तर त्याच्यामध्ये षट दर्शन ही एक कल्पना आहे. षट दर्शन म्हणजे काय तर बेसिकली वेदांच्या ज्या अथॉरिटीज आहेत त्याच्यावर बेस्ड काही महर्षींनी, ऋषींनी वेगवेगळ्या अंगांवर, वेगवेगळ्या विषयांवर काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांना मेनली 6 भागात विभागित करण्यात आलंय आणि त्याला आपण षट दर्शन म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्ही ही नावं ऐकली असतील: न्याय, वैशेषिका, संख्या, योग, मीमांसा आणि वेदांत हे षटदर्शन आहे. आता त्याच्यामध्ये हे 6 जे दर्शन आहेत ना ते जोडी जोडीने चालतात. म्हणजे न्याय आणि वैशेषिका. तर तुम्ही न्यायाचा अभ्यास केला ज्याच्यामध्ये लॉजिक आहे तर तुम्ही वैशेषिकाचा पण अभ्यास करावा. कारण ह्या हे जे दोन दर्शन आहेत त्यांना ते एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे एकामध्ये थिअरी असेल तर दुसऱ्यामध्ये प्रॅक्टिकल असेल असं असू शकतं. जसं संख्या आणि योगमध्ये आहे की संख्यामध्ये थिअरी आहे, नॉलेज आहे गोष्टींचं, आणि योगमध्ये त्या नॉलेजला कसं अंगीभूत करायचं प्रॅक्टिकली ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच मीमांसा आणि वेदांत याला पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असं पण म्हणतो आपण. तर मीमांसामध्ये म्हणजे जे रिच्युअल्स सांगितलेले आहेत की
प्युरिटी अटेंड करण्यासाठी. किंवा वेदांतमध्ये काय सांगितलेलं आहे तर ह्या सगळ्याची म्हणजे उपनिषद जे आले तुमचे, हा, की ज्याच्यामध्ये मेनली आत्मा आपला, ज्याला आपण सोल म्हणतो, आणि ब्रह्म, तर ज्याला अल्टिमेट रियालिटी असं सुद्धा म्हणतो, तर त्यातलं जे म्हणजे त्यात जी सिंग्युलॅरिटी आहे आणि त्यातलं जे कनेक्शन आहे ते उत्तरमीमांसेत किंवा वेदांतामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर पूर्वमीमांसेमध्ये काय आहे? धर्म, धर्मावर जास्त. तुम्ही कुठेही माझं जर चुकत असेल ना तर फील फ्री टू करेक्ट मी. यू कॅन रेज युअर हँड अँड देन आय कॅन पॉज माय लेक्चर अँड आय कॅन लिसन टू यू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, कारण मंत्र हा थोडासा योगशास्त्राचा भाग पण येतो. का तर मंत्रामध्ये आणि थोडा तंत्राचा पण भाग येतो. कारण मंत्रामध्ये दोन गोष्टी होतात. मंत्रामध्ये एकतर आवाज असतो, साऊंड असतो, जो स्पंदनाने प्रवृत्त होतो. त्याच्यामुळे स्पंदशास्त्राचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे स्वर असतो. तर तंत्रामध्ये प्राण जो आहे आपला, त्याला स्वर सुद्धा म्हणलेला आहे. तो स्वरयोगा आहे. तर नादशास्त्र म्हणजे स्पंदशास्त्र आणि स्वरयोगा या दोन्हीचा अभ्यास केल्यावर जी पुढची स्टेप असते ती मंत्रशास्त्राची असते. तर ते समजण्यासाठी म्हणजे ही प्रॅक्टिकॅलिटी झाली, हो की नाही. हा थिअरी पार्ट नाही झाला, हा प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंगचा पार्ट झाला. म्हणून त्याच्या आधी जी थिअरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याची सुरुवात संख्या किंवा सांख्य फिलॉसॉफी, काही जण सांख्य फिलॉसॉफी म्हणतात, काही जण संख्या फिलॉसॉफी म्हणतात, तर त्यांनी करावी असं मला वाटतं. म्हणून आज आपण थोडं संख्या फिलॉसॉफी बद्दल बोलणार आहोत. तर ते किती लांब जाईल आपल्यावर आहे. म्हणजे 1 तासाची वेळ आहे आपल्याकडे. आज जितकं होईल तितकं बघूया आणि मग जे उरलेले आपण ते पुढच्या लेक्चर्स मध्ये कव्हर करू शकतो. चालेल? ओके. आणि थोडस आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया. तर तुम्हाला कुठे कुठे जर माहीत असतील काही गोष्टी तर शेअर करा. चुकीचं किंवा बरोबर काही नसतं, हो की नाही. आपण एक पूर्णत्व आहोत. आपण फक्त एक्सपॅन्ड होतो. तर त्याच्यामध्ये आपण फ्रॅगमेंट्सनी शिकत नाही. मनुष्य कधीच फ्रॅगमेंट्सनी शिकत नाही, है ना. तो असा एक्सपॅन्ड होतो वर्तुळासारखा. तर एक बरोबर चुकीच्या कन्सेप्ट मधनं बाहेर येऊया आपण, ऍटलिस्ट फॉर 1 आवर. तर मी थोडा स्क्रीन शेअर करते. आता ज्या स्लाइड्स तुम्ही बघाल त्याच्यामध्ये इंटिग्रल मॅथमॅटिक्स असं लिहिलेलं असेल, तर ही लेक्चर्स मी पूर्वी दिलेली आहेत आणि त्यातले काही भाग आता आपण घेतोय. तर इंटिग्रल मॅथमॅटिक्स हा असा एक प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये आपण गणिताच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी समजतो. तर आता हाऊ टू मेक इट अ फुल स्लाइड. ओके, ठीक आहे. तर संख्या फिलॉसॉफी ज्यांनी लिहिलेली आहे ते कपिल मुनी. आणि कपिल मुनी हे असे मुनी आहेत ज्यांना असं मानलं जातं की त्यांनी कुठून शिकलेलं नाहीये. त्यांना ज्ञान जे प्राप्त झालंय ना ते इन्कार्नेट झालेत त्या ज्ञानाबरोबर. सो इट्स व्हेरी प्रॉमिनंट थिंग टू से. तर त्यांच्याकडे ना एक ब्राह्मण येतो आणि तो त्रिविध दुःखांनी ग्रासलेला आहे आणि त्याला खूपच तो दुःखी आहे खरं तर खूप. आणि तो येतो, आपलं पूर्वीच्या काळी जेव्हा आपलं इंट्रोडक्शन द्यायचे ना लोक, तेव्हा आपलं कुळाचार वगैरे असं ते सगळं सांगायचे. आणि ते सगळं सांगितल्यानंतर तो त्यांना 3 प्रश्न विचारतो कपिल मुनींना. पहिला प्रश्न तो विचारतो किम अहम परम, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली. आणि दुसरा जो प्रश्न विचारतो तो आहे किम यथा तथ्य, म्हणजे खरं सत्य काय आहे. पहिली म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्याच्यानंतर सत्य काय आहे, ऍक्च्युअल ट्रूथ ज्याला आपण म्हणतो. आणि किम कृत्वा कृतकृत्या, किम कृत्वा कृतकृत्या स्यामिती, म्हणजे ते म्हणजे जे करण्याची गरज आहे
ते करण्यासाठी मी काय करावं, सो दॅट आय कॅन बिकम केपेबल ऑफ डुईंग व्हॉट आय नीड टू डू, व्हॉट आय नीड टू डू. आणि त्याच्या प्रश्नाचे, या 3 प्रश्नांची उत्तरं जी आहेत त्याला आपण म्हणतो ॲफोरिझम ऑफ कपिला. म्हणजे हे पूर्ण जो सांख्ययोग आहे ना, हा पूर्ण हे उत्तर आहेत या 3 प्रश्नांची. तर मी पटकन तुम्हाला एक लिस्ट दाखवते. पहिलं येतं प्रकृती. तुम्हाला ही नावं माहिती आहेत, प्रकृती काय आहे, विकार काय आहे, पुरुष काय आहे, गुण काय आहेत, हा, पण त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. हा, एकच मिनिट. सो प्रकृती आहे आपल्याला माहिती आहे, पण प्रकृतीचे किती वेगळे विभाग आहेत. तर 8 प्रकारच्या प्रकृती आहेत. 16 प्रकारचे विकार आहेत. पुरुष जो आहे, ज्याला सोल म्हणतो, तो एकच आहे. 3 गुण आहेत, सत्व रजस तमस. काही काही गोष्टी माहिती आहेत आपल्याला. संचार म्हणजे काय, प्रतिसंचार म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. एक मिनिट. आदिभूत म्हणजे काय, आधी दैवत म्हणजे काय, हे या टर्म्स तुम्ही ऐकले असतील. आधी बुद्धी म्हणजे काय, अभिबुद्धी म्हणजे काय, कर्म, सोर्सेस ऑफ ऍक्शन ज्याला आपण कर्मयोनी म्हणतो. म्हणजे एखादं कर्म होण्याआधीची जी प्रोसेस आहे, ते कर्म करण्याची प्रोसेस उत्पन्न कुठून होते आणि त्याचं पुढे काय होतं, तर त्याचे 5 सोर्सेस त्यांनी सांगितलेले आहेत. 5 प्रकारचे वायू जे आपल्याला माहिती आहेत. कुठले कुठले, व्यान, अपान, उदान, समान आणि प्राण. आणि त्याच्यानंतर कर्म आत्मन. आता कर्म योनी आणि कर्म आत्मनमध्ये खूप छान फरक आहे, हा बघण्यासारखा आहे. त्याच्यानंतर इग्नोरन्स ज्याला आपण म्हणतो, अविद्या. खरं तर त्याच्या 5 डिव्हिजन्स दिलेले आहेत, पण हे सगळं जर आपण इलॅबोरेट केलं ना तर आपल्याला 60च्या वरती नंबर जाईल. त्याच्यानंतर अशक्ती, डिसेबिलिटी म्हणजे काय, 28 प्रकारच्या आसक्ती पण म्हणू शकतो आपण त्याला, अशक्ती पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 10 प्रकारचे मौलिक अर्थ आहेत आणि अनुग्रह सर्ग आहेत. त्याच्यानंतर 10 प्रकारचे भूत सर्ग आहेत, 3 प्रकारचे धातू संसर्ग आहेत, 3 प्रकारचे बंधन आहेत किंवा बंध आहेत, 3 प्रकारचे मोक्ष पण आहेत, 3 प्रकारचे प्रमाण आहेत आणि 3 प्रकारची दुःख आहेत. आता यातलं आपण एक मिनिट पॉज करूया आणि तुम्ही पाहिजे तर चॅटमध्ये टाईप करू शकता किंवा अनम्यूट करून सांगूही शकता की यातलं तुम्हाला काय काय माहिती आहे आणि काय काय तुम्ही ऐकताय पहिल्यांदा. तर मी म्यूट करते. काळे सर म्यूट आहात तुम्ही. हे सगळे शब्द कुठं कुठं वेगवेगळ्या संदर्भात ऐकलेले आहेत, पण प्रत्येक वेळी त्याचा वेगळा अर्थ लागतो. म्हणजे सांख्य मध्ये वेगळा लागेल किंवा अद्वैतात आपण बघतो त्याचाच अर्थ वेगळा लागतो. तो म्हणजे कोण बोलताय याच्यावर त्याचा अर्थ थोडासा अवलंबून आहे. म्हणून सगळे शब्द माहीत आहेत असं काही सांगता येणार नाही. बेसिक थोडे माहीत आहेत, पण बाकी सगळे प्रमाण वगैरे पाहिलेत आम्ही. 3 तऱ्हेची दुःख आणि आधी ताप हे दोन्ही वेगळे आहेत का, अशा शंका खूप आहेत. म्हणजे चालेल, बघूया ना आपण. थँक्यू फॉर शेअरिंग. आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे की वेगळ्या वेगळ्या जसं दासबोधामध्ये हो हो दासबोधामध्ये 82 तत्व सांगितलेली आहेत. मला वाटतं ही सगळी त्यात कव्हर झाली. हो, बऱ्याच गोष्टी तुम्ही ओरिजिनली कशावर बिलीव्ह करता त्याच्यावर आहे. म्हणजे तुम्ही द्वैत फिलॉसॉफीवर बिलीव्ह करता का अद्वैतावर बिलीव्ह करता, याच्यावर नंतरच्या गोष्टी फार ठरतात
तर इथे सांख्य फिलॉसॉफी देवाबद्दल असं म्हणजे की देवच परम सत्य आहे असं कुठेच म्हणत नाही. हा, तर ते कुठेतरी अद्वैत वेदांतात येतं असं मला वाटतं. हा, आणि याच्यामध्ये थोडं डुअलिझम आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांचे काउंटर पार्ट म्हणून संख्या फिलॉसॉफीमध्ये सांगितलेले आहेत. हा, पण तसं वेदांतात येईल असं नाहीये. म्हणजे उत्तर मीमांसेत आत्मा आणि ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म हे एकच आहे, किंवा ते एकाच ह्याचे दुसरे दोन रूप आहेत, किंवा असं काहीतरी सांगितलेलं आहे. तिथे युनॅनिमिटी आहे, सिंग्युलॅरिटी आहे. याच्यामध्ये सिंग्युलॅरिटी नाही आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला ऑपोजिट आहे. सो हा पर्स्पेक्टिव्हचा भाग आहे. आता कुठलं बरोबर कुठलं चूक, ऍज आय सेड की वन थिंग वी नीड टू डू इज वी नीड टू गो बियॉन्ड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. है ना. जसं आपण कलर व्हील घेतो त्याच्यामध्ये ऑपोजिट कलर्स पण असतात. म्हणजे लाल आहे तर त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला हिरवा असतो. मग कुठला बरोबर, लाल बरोबर का हिरवा बरोबर? तसं नाहीये, हा अप्रोचच नाहीये. हो ना. हिरव्याच्या ठिकाणी हिरवा बरोबर आहे आणि लालच्या ठिकाणी लाल बरोबर आहे, आणि दोघांचंही त्या कलर व्हीलमध्ये महत्वाचं स्थान आहे. तर तुम्ही जेव्हा ते दोन्ही रंग समजून घ्याल तेव्हा, आणि बाकीचे रंग समजून घ्याल तेव्हा तुम्हाला सगळे रंग कळतील. बरोबर. आणि तेव्हा हे सगळे रंग कळल्यानंतर जो प्रकाश येतो या सगळ्या रंगातनं तो पांढरा असतो. हे सिंपल सायन्स एक्सपेरिमेंट आहे आपलं. तर जेव्हा आपण एखादी वस्तू शिकतो, स्पेशली हिंदू फिलॉसॉफी वेद आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये तुम्हाला खूप विरुद्ध पर्स्पेक्टिव्ह मिळतील. तर we have to go beyond choosing this or that. We have to understand this for this. We have to understand that for that. And when we understand the whole gamut, then somewhere we say we understand the whole truth. Barabar. So this is the approach that I am taking and hope that is resonating with you. Okay. मग आता आपण थोडंसं मेथडॉलॉजीवर जाऊया. तर माझी एक छोटीशी स्लाइड मी शेअर करते इथे. एक मिनिट. ॲफोरिझम ऑफ कपिला जर तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला शेअर करू शकते, म्हणजे ही स्लाइड नंतर तुमच्या रेफरन्ससाठी. तर आपण आज जे करणार आहोत ना, आपण थोडं गणिताच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं थोडंसं आपण हे वी विल ट्राय टू अंडरस्टँड तत्ववाद. कारण संख्या टॉक्स अबाउट तत्ववाद. आता तत्ववाद म्हणजे काय याचे काही तुमची जर असेल ओपिनियन तर यू फील फ्री टू शेअर. हा, तर त्याच्यासाठी आपण जी मेथडॉलॉजी यूज करणार आहोत मला ती थोडीशी एक्सप्लेन करू दे. श्री अरबिंदो जे आधी इकडे होते, बंगालला होते, म्हणजे आधी बडोद्याला होते, नंतर ते बंगालला गेले आणि तिथे त्यांना कैद झाली आणि नंतर ते पॉंडिचेरीला आले आणि पुदुचेरीला त्यांनी आपला आश्रम सुरू केला, श्री अरबिंदो आश्रम ज्याला म्हणतात. आणि त्यांनी इंटिग्रल योगा नावाचा एक प्रकार आहे. ओके. इंटिग्रल म्हणजे काय? अविभाज्य किंवा जो पूर्ण आहे. आणि योग, जो असा योग किंवा अशी साधना जी तुमच्या स्वतःपेक्षा अविभाज्य आहे. म्हणजे तुम्हीच ती साधना, यू आर द पार्ट ऑफ इट अँड यू आर द एक्झिक्युटर ऑफ इट, यू आर द विटनेस ऑफ इट. असा जो योग आहे तो इंटिग्रल योग आहे. आता इंटिग्रल योगामध्ये बेसिकली इंटिग्रल योगा एक्नॉलेजेस द व्हॅल्यू ऑफ कॉस्मिक एक्झिस्टन्स. हे मी थोडंसं लिहून आणलंय so that I don't make any mistakes in it. So I'll just quickly read through it. So जे आपला जो कॉस्मिक एक्झिस्टन्स आहे ती एक जेन्युइन रियालिटी आहे, या पर्स्पेक्टिव्हनी आपण त्या एक्झिस्टन्सकडे बघतो. आणि एम जे आहे, ध्येय जे आहे इंटिग्रल योगाचं, ते थ्रू प्रॅक्टिसिंग इंटिग्रल योगा वन शुड अटेन द हायर ट्रूथ कॉन्शियसनेस, नॉट जस्ट कॉन्शियसनेस, ट्रूथ कॉन्शियसनेस अँड डिवाइन सुप्रामेंटल कॉन्शियसनेस. जेव्हा तुम्ही श्री अरबिंदो वाचता तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारचे लेवलचे कॉन्शियसनेस एक्सप्लेन करतात. तर त्याच्यामध्ये डिवाइन सुप्रामेंटल कॉन्शियसनेस कम्स व्हेरी हाय इन द गॅमट. जिथे व्हॉट इज डिवाइन सुप्रामेंटल कॉन्शियसनेस? इट इज द टाइप ऑफ कॉन्शियसनेस वेअर actions and creations are expansion of truth. It's not different from truth. It's expansion of truth, light and divine bliss, ज्याला आपण सच्चित आनंद म्हणतो. सत चित आनंद. दॅट इज द डिवाइन सुप्रामेंटल कॉन्शियसनेस. आणि तिथे इग्नोरन्सला किंवा इम्परफेक्शनला जागा नाहीये, असा
अशी एक कॉन्शियसनेसची स्थिती, त्याला आपण डिवाइन सुप्रामेंटल कॉन्शियसनेस म्हणतो. आता ह्या इंटिग्रल योगाचा पर्पज काय आहे, तर जो कोर गोल आहे इंटिग्रल योगाचा is to transform our limited, fragmented human way of thinking, perceiving, feeling, and being. Thinking, being, perceiving, and feeling into a profound and expansive spiritual consciousness. Okay. This involves integrating inner and outer existence, leading to the evolution of ordinary human living into a divine way of life. मग आपण इंटिग्रल योगा जो करतो तो ज्या संसाराला सोडून नाही करायचा. It's being practiced in your day-to-day life with an extreme consciousness. It comes down to a minute level of every breath. तो हळूहळू येतो. आता गणित काय आहे? गणित जे आपण आहे, गणित इज बेसिकली स्टडी ऑफ पॅटर्न्स. ओके, पॅटर्न्स, स्ट्रक्चर्स किंवा रिलेशनशिप्स ज्या एक्झिस्टिंग आपल्याला दिसतात, हा, आणि वी स्टडी दॅट थ्रू नंबर्स, वी स्टडी दॅट थ्रू शेप्स, वी स्टडी दॅट थ्रू सिम्बल्स. सो बेसिकली गणित ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. जगात कोणाला काहीही नाही कळलं, म्हणजे आपल्याला एकमेकांची भाषा जरी येत नसेल तरी कॅल्क्युलेटरवरनं आपण एकमेकांना नंबर टाईप करून कितीला विकत घ्यायचंय, कितीला विकायचंय, या गोष्टी कम्युनिकेट करू शकतो, कारण नंबर्स हे सगळ्यांनाच कळतात. इट्स अ युनिव्हर्सल लँग्वेज, बरोबर, फॉर अंडरस्टँडिंग द वर्ल्ड, नॉट जस्ट टू ट्रान्झॅक्शन ना. आता इट स्टार्ट्स फ्रॉम बेसिक काउंटिंग, बट मॅथमॅटिक्स इज ऑल्सो केपेबल ऑफ ॲड्रेसिंग द कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट्स. जसं जेव्हा तुम्ही प्युअर मॅथमॅटिशियन्सला जाऊन भेटता, ते म्हणतात की हे प्युअर आर्ट आहे, इट्स व्हेरी क्रिएटिव्ह फील्ड, बरोबर. सो देन इट एक्सपॅन्ड्स टू स्पेस, टाइम, युनिवर्स, and it helps solve the problems, okay, in a very structured and analytical way, बरोबर. आता प्रश्न असा येतो की कपिल मुनी कोण होते? आता आपण इंटिग्रल योगा बघितला, आपण काय कशासाठी इंटिग्रल योगा बघतो, तर वी नीड टू अंडरस्टँड द ऑथर ऑफ संख्या फिलॉसॉफी. ज्या प्रकारे त्यांनी ती संख्या फिलॉसॉफी लिहिलेली आहे, तर हे कपिल मुनी जे होते ना, it feels like he himself is a logician or a mathematician, but not in a orthodox way. का? कारण there are several schools, जसं तुम्ही म्हणालात दासबोधामध्ये 82 तत्व त्यांनी सांगितलेली आहेत, बरोबर. अजून कुठे दुसरी असतील, कोणी अजून म्हणेल की नाही ड्युअलिटी नाहीच आहे, सिंग्युलॅरिटी आहे. सो दीज आर द डिफरंट स्कूल्स ऑफ इंटरप्रिटेशन, बरोबर. तर त्या हे जे जितके स्कूल्स ऑफ इंटरप्रिटेशन आहेत ना, त्यांना 4 प्रकारात आपण डिवाइड केलेलं आहे. पहिलं स्कूल ऑफ इंटरप्रिटेशन आहे रिच्युअलिस्टिक इंटरप्रिटेशन, सॅक्रिफिशियल किंवा रिच्युअलिस्टिक इंटरप्रिटेशन, ज्याला तुम्ही पूर्वमीमांसा म्हणता, बरोबर. दुसरं आहे मायथॉलॉजिकल इंटरप्रिटेशन किंवा हिस्टॉरिकल इंटरप्रिटेशन, म्हणजे आपली जे पुराणं आहेत, जिथे गोष्टी आहेत, काही काही डॉक्युमेंटेड इव्हेंट्स ऑफ हिस्ट्री आहेत, त्याला आपण हिस्टॉरिकल किंवा मायथॉलॉजिकल इंटरप्रिटेशन सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरं आहे विच इज डन बाय ग्रामॅरियन्स अँड एटिमॉलॉजिस्ट्स, ज्याच्यामध्ये आपण मंत्र उच्चारण आहे किंवा जी भाषा जी डेव्हलप झालेली आहे, संस्कृत जी आहे, जसं पाणिनी आहेत, मग त्याची भाषेची एक्सप्लेनेशन्स किंवा ग्रामर किंवा एटिमॉलॉजीचे जे एक्सप्लेनेशन्स आहेत, तो सुद्धा एक इंटरप्रिटेशनचा भाग आहे. आणि चौथा आहे स्पिरिच्युअल इंटरप्रिटेशन बाय लॉजिशियन्स अँड मॅथमॅटिशियन्स. ओके, तर हे जे कपिल मुनी आहेत ना, हे चौथ्या प्रकारात येतात. ते स्पिरिच्युअलिटी, लॉजिक आणि गणित ह्याची कुठेतरी सांगड घालतात जेव्हा ते तुम्हाला संख्या फिलॉसॉफी सांगतात. सो आता विल कम टू इंटिग्रल मॅथमॅटिक्स जस्ट फॉर 1 मिनिट. तर जेव्हा आपल्याला इंटिग्रल योगा प्रॅक्टिस करायचा असतो ना, तेव्हा पहिल्या 3 गोष्टी ज्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं, दीज आर द 3 टाइप्स ऑफ एक्सलन्सेस. आणि the starting point of that is Sankhya philosophy. First type of excellence is the mathematical excellence. म्हणजे तुम्हाला अनबायस्ड गोष्टी बघता आल्या पाहिजेत. संख्या फिलॉसॉफी ते खूप टू द पॉइंट करतं. दुसरं आहे इंटेलेक्च्युअल एक्सलन्स, म्हणजे काय सत्य आहे, काय असत्य आहे आणि काय भ्रम आहे, या गोष्टी तुम्हाला त्याची क्लॅरिटी असली पाहिजे.
ओके, दॅट इज द इंटेलेक्च्युअल. आणि दुसरा आहे मॉरल एक्सलन्स. म्हणजे तुम्ही मॉरली एक्सलंट असणं. कुठल्याही म्हणजे हिंदू शास्त्रामध्ये वेदाचं कुठल्या कशाचंही अध्ययन जर करायचं असेल तर मॉरल एक्सलन्सला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी आहे. सो आपण हा थोडा गणिताचा भाग घेतोय, पण दिस इज अ लिटिल बिट फिलॉसॉफिकल पार्ट ऑल्सो. सो संख्या म्हणजे काय? संख्याचे दोन अर्थ होतात. संख्याचं लिटरल ट्रान्सलेशन आहे सन म्हणजे राईट किंवा सत्य जे आहे, ज्याला आपण बरोबर किंवा करेक्ट इंटरप्रिटेशन असं म्हणतो. आणि ख्या म्हणजे नॉलेज. संख्या म्हणजे नंबर्स असू शकतात, कारण त्यांनी छान सॉर्टिंग केलेली आहे. तर असे दोन्हीही अर्थ त्याचे होऊ शकतात. संख्यामध्ये त्यांनी फक्त ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत त्यांना व्यवस्थित सॉर्ट करून कंपार्टमेंटलाइज करून किती आहेत याचा बरोबर त्यांनी नंबर दिलेला आहे, त्याचा अभ्यास करणं म्हणजे संख्या फिलॉसॉफी समजणं. हा, आणि कपिल मुनी ऑल्सो टॉक्स अबाउट सत, म्हणजे जे सत्य आहे, समथिंग दॅट इज रिअल, दॅट यू कॅनॉट ब्रेक इट डाऊन फर्दर. तर त्यांनी जी कन्सेप्ट आहे, रियालिटी नक्की काय आहे हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ती रियालिटीमध्ये कसं ड्युअलिझम आहे हे सुद्धा त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, विच इज व्हेरी व्हेरी ट्रिकी टू हँडल अँड व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न ऑल्सो. आता तत्ववाद जो आपण ज्याच्यावर आज बोलणार आहोत, जसं मी म्हणाले वेदांत फिलॉसॉफीचे दोन प्रकार आहेत, अद्वैत आणि द्वैत. तर तत्ववाद आहे ना, तत्ववाद इज अ आर्ग्युमेंट फ्रॉम रिअलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू. जे तुम्हाला दिसतंय, जे तुम्हाला कळतंय, जे अस्तित्वात आहे, ज्याचा तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुमचं म्हणणं मांडणं याला तत्ववाद म्हणतात. आणि संख्या फिलॉसॉफी सत्कार्यवाद याचा सुद्धा पाठपुरावा करते. सत्कार्यवाद वी कॅन अंडरस्टँड इट ऑल्सो ॲज इन सिम्पल लँग्वेज कॉज अँड इफेक्ट थिअरी. तर प्रश्न असा आहे की जो इफेक्ट आहे म्हणजे आधी काय येतं, कॉज येते का इफेक्ट येते, असा तो एक छोटासा एक फिलॉसॉफिकल प्रश्न आहे. इट्स ऑल्सो स्लाइट पॅराडॉक्स विच आय फील. कारण जर जी कॉज आहे त्याच्यामध्येच इफेक्ट दडलेला असतो, म्हणजे कॉज इज कॅपेबल ऑफ क्रिएटिंग द इफेक्ट. ओके नाही, वेन समबडी बिकम्स अ पेरेंट, when they give effect is the child is born, but since the birth they were capable of becoming a parent. So cause somewhere encapsulates the effect that comes with it. ओके नाही. सो एक छोटंसं क्वेश्चन आहे, आपण त्याच्यावर बघूया आपल्याला किती माहिती आहे, म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल की आपल्याला कुठला पॉइंट जास्त डिस्कस करायचा आहे. तर यू टेक मिनिट्स ऑर टू, आणि तुम्ही फक्त पटकन मला चॅटमध्ये पण लिहू शकता. यू कॅन स्टार्ट विथ पुरुषा. वेन समबडी एक्सप्लेन्स पुरुषा, अदर पीपल कॅन गो नेक्स्ट व्हॉट इज प्रकृती, ब्राह्मण किंवा परब्रह्म, महत, बुद्धी, इंटेलेक्ट, या सगळ्या टर्म्स आपल्याला काय वाटतात आत्ता, व्हॉट इज आवर करंट अंडरस्टँडिंग इज समथिंग दॅट वी विल सी. एक एकच सांगत चालूया का? एक एक. हो चालेल ना, चालेल. Purusha is something that is indwelling, and that uh, gives us a sense of awareness of the world, of everything. So Purusha is something which gives us the awareness of everything, and that is indwelling. I can't say whether in a particular thing, it is indwelling in everything that is there. बरोबर. त्याची ती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पुरुषाची. कारण पुरुष हा एव्हर एक्झिस्टंट आहे, क्षेत्रविद आहे, म्हणजे त्याला प्रत्येकाचं अगदी पूर्ण ज्ञान आहे. पण तो असाही आहे की तो कवी, त्याला कवी म्हणूनही संबोधलं गेलेलं आहे पुरुषाला.
आणि इट इज ऑल्सो समथिंग दॅट ओनली स्टेज विथ यू ॲज अ विटनेस. ते कधीही म्हणजे त्यात कुठल्याही गोष्टीत तो ऍक्ट नाही करत किंवा कॉन्ट्रीब्यूट नाही करत. ही सगळ्यात मोठी ॲट्रिब्यूट आहे पुरुषाची. आणि इट रिफ्लेक्ट्स एव्हरीथिंग दॅट इज देअर द वे इट इज. त्याला आपण चेतना असंही म्हणू शकतो. म्हणजे वी कॅन म्हणजे बायबल किंवा याच्यामध्ये त्याला लाईट असंही संबोधलं जातं. ते म्हणतात ना, लेट देअर बी लाईट. तर हा जो लाईट आहे, प्रत्येक गोष्टीतली जी चेतना आहे, ती आपण वी कॅन अंडरस्टँड इट ॲज पुरुष. ओके. प्रकृती, एनीबडी? सॉरी Nandu. Nandu, go ahead. Nandu. If you take Purush as consciousness, then Prakriti is the force or the energy which appears. बरोबर, बरोबर. प्रकृती इज एव्हर एक्झिस्टिंग, पण प्रकृती इज नॉट अवेअर ऑफ इट्स ओन एक्झिस्टन्स. Sorry about that. So Prakriti is not aware of its own existence. Purusha, it's the vicinity of Purusha that creates a Prakriti Spandana. आपण त्याला शिव आणि शक्ती असंही म्हणतो, हो की नाही? शिव जो आहे तो इट्स अ प्युअर कॉन्शियसनेस, आणि शक्ती जी आहे शी इज द मॅनिफेस्टिंग फोर्स. म्हणजे ती अन्नपूर्णा आहे, आणि ती काली आहे, आणि ती पार्वती आहे. पण ती पुरुषाच्या विसिनिटी शिवाय किंवा विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ पुरुषा, शी इज नॉट अवेअर ऑफ हर ओन कॉन्शियसनेस ऑर हर ओन स्ट्रेंथ ऑर हर ओन सेल्फ. बरोबर. ब्रह्म किंवा ब्रह्मण आपण ज्याला म्हणतो, इट्स नॉट ब्राह्मण. Brahman is consciousness. येस, वी आर क्लोज. Awareness. अवेअरनेस, कॉन्शियसनेस. पण मग तो पुरुष पण असू शकतो ना. इफ देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्रह्मण आणि परब्रह्मण? ब्रह्म आणि परब्रह्म. Brahman is universal, I think. युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. बरं. आणि परब्रह्म? Extra universal. Bra means to expand. So Brahman is which expands into everything. It expands itself as the universe. That is the Brahman. बरोबर. म्हणजे एव्हरीथिंग दॅट ब्रह्मन इज अ कॉन्सेप्ट दॅट एनकम्पासेस एव्हरीथिंग. म्हणजे पुरुष आणि प्रकृती या दोन्हीला जे एनकम्पास करणार आहे, म्हणजे चेतना पण आहे ती, आणि चेतना जी एक्झिक्यूट करते तो फोर्स जो आहे प्रकृती, तो सुद्धा ब्रह्मन त्याच्यामध्ये त्याला स्पेस पण देतो फॉर द ऍक्शन टू हॅपन, अँड इट ऑल्सो विटनेसेस. सो तो एक ब्रह्म आहे. पण त्याच्या पलीकडचा जो आहे त्याला आपण परब्रह्म म्हणतो, जो या सगळ्या लिमिटेशन मधून सुद्धा पलीकडे आहे. तर जिथे कुठलेच गुण नाही आहेत, सत्वरजस गुणांच्या पलीकडे, तन्मात्रांच्या पलीकडे जो आहे तो परब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्माला सुद्धा जो एनकम्पास करतो, आणि त्याच्या पलीकडे जे अस्तित्वात आहे त्याला सुद्धा जो एनकम्पास करतो, तो परब्रह्म आहे. दॅट कुड बी द अंडरस्टँडिंग. बरोबर. बुद्धी, इंटेलेक्ट. No, 1 minute. Oh. Brahma itself is without cause, without anything. So there can't be a without cause before the cause. Why not? How can it be? Then there is no end to it. You can keep going backward that way. Yes, that's the whole idea. What we are trying to do is we have to try to understand that sometimes it can be traced back. जसं आपण शिव म्हणतो, शिवाचं जे एक रूप आहे, जे अगदी आदी पुरुष जे आपण म्हणतो ना, इट इज द शिवरूप बिफोर कॉज अँड इफेक्ट. So it recognizes the existence of something which is beyond cause and effect also. So Parabrahma is beyond time and space.
No, even Brahman is beyond time and space. येस, ब्रह्मण इज ऑल्सो बियॉन्ड टाइम अँड स्पेस. पण ब्रह्मणामध्ये कुठेतरी फॉर्म आहे, या तन्मात्रा आहेत, या सगळे इनकम्पास केलेलं आहे. नाहीये. तर थिंक ऑफ दिस नाही. ॲज अ युनिव्हर्सल सेट, आणि त्यातला एक सबसेट ब्रह्म, आणि त्याच्यावरचा जो युनिव्हर्सल सेट आहे तो परब्रह्म, जिथे प्युअर नथिंगनेस आहे, असंही म्हणू शकतो आपण. I feel कि Parabrahman is just a slang used to describe Brahman. अच्छा, ओके ओके, दॅट कॅन बी द स्टार्ट. मग मला एक मॅथमॅटिकल प्रश्न आहे. ओके, आपण 1+1 म्हणतो. सो आपण 2 ची क्रिएशन करण्यासाठी आपण एक मध्ये तोच एक जो आहे तो ऍड करतो, बरोबर? विदाउट एक्झिस्टन्स ऑफ 1 यू कॅनॉट रिअली क्रिएट अ नॅचरल नंबर सिस्टम. देन हाऊ वी मेक 1 फ्रॉम 0, कारण शून्यानंतर 1 येतो. तर ही जी शून्याची आणि 1ची कल्पना आहे ना, हा थोडासा कुठेतरी इफेक्ट, हा जो डिफरन्स आहे ना, की शून्यापासून 1ची कशी काय निर्मिती झाली, हा कुठेतरी ब्रह्म आणि परब्रह्म मध्ये, इफ वी हॅव टू अंडरस्टँड दिस कॅन बी अ फूड फॉर थॉट फॉर अस. की शून्यामध्ये आपण असं काय ऍड करू शकतो की ज्यांनी 1ची निर्मिती होईल. तुम्ही 1 नाही ऍड करू शकत, कारण 1ची निर्मितीच नाही झालेली अजून. The distance that we travel from 0 to 1, if you understand that distance, then you will understand Brahma and Parabrahma matla. To in the simplest way, if we have to. The only way we can create 1 out of 0 is if we use an exponential function. E to the power of 0 is 1. That is the only mathematical term that we have come with, की जिथे एखाद्या गोष्टीचा पॉवर जर आपण 0 केला तर त्याचं उत्तर 1 असं येतं. मला अजून तरी कुठलेच असे इन्स्टान्सेस नाही मिळालेले गणितामध्ये ज्याच्यामध्ये 0पासून 1ची उत्पत्ती होतीये. तर दिस कॅन बी अ गुड फूड फॉर थॉट फॉर अस टू कनेक्ट इट टू स्पिरिच्युअलिटी. हो की नाही? करू शकतो आपण प्रयत्न. माझ्याकडे नाहीये त्याची उत्तरं, बट वी कॅन ट्राय. त्यामध्ये तर- आपण ब्रह्म बघतो. ब्रह्म म्हणजे शून्य, ब्रह्म म्हणजे एक, आणि परब्रह्म म्हणजे शून्य. बरोबर आहे का? ब्रह्म म्हणजे शून्य, ओके, उलट आहे. ओके ओके, आणि अंडरस्टँड. नाही परब्रह्म नाही, 1 इज प्रकृती ऍक्च्युली. जिथे तुम्ही 1, 2, 3 म्हणतात ती प्रकृती आहे. नाही नाही, मला काय म्हणायचं आहे की शून्यापासून आपण एक कडे जातोय, तर त्याच्यामध्ये तसं ब्रह्मापासून आपण परब्रह्माकडे जातो, परब्रह्मापासून ब्रह्माकडे येतो. आपण तर दोन्ही ती करतो. अनालॉजी आपल्याला पटते. आपण परब्रह्माकडून ब्रह्माकडे येतो, त्याला आपण इन्व्होल्युशन असंही म्हणतो. ओके, अंडरस्टूड. थँक्यू. आणि ब्रह्माकडून जे परब्रह्माकडे जातो त्याला आपण एव्होल्युशन असंही म्हणू शकतो. तर परब्रह्माची जी स्थिती आहे ती शून्याच्याही पलीकडची आहे. ओके. ओके, शून्य हे ब्रह्म आहे असं आपण समजू शकतो. दिस कॅन बी द स्टार्टिंग पॉइंट, बट दिस डझंट हॅव टू बी. दिस इज माय स्टार्टिंग पॉइंट ॲट द मोमेंट. सो आय एम जस्ट शेअरिंग इट विथ. आता Mathematically, I don't know what is 1 and what is 0. But ईशावास्य उपनिषदाचं जे शांती मंत्र आहे पहिलं, पूर्णम इदः पूर्णम उदः. पूर्ण. So there is a perception of different infinities, but येस it is all one. येस What comes from infinity is also infinity, and Yes. what remains is also infinity. So although it can be perceived as number of infinities, it is only one. So Yes. Brahman and Parabrahman, it is like that. One is derived from the other, but the entire thing is still full. इट्स कम्प्लीट इन इटसेल्फ. व्हेरी गुड, दॅट्स वंडरफुल. बरोबर. पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा जो याचा अर्थ ते शून्य आणि इन्फिनिटी हे दोघंही त्याच्यामध्ये एक्सप्लेन. आता शून्याचं सिम्बॉल बघा तुम्ही कसं केलेलं आहे. प्रत्येक तिथे वर्तुळ आहे, म्हणजे एक कम्प्लीटनेस आहे. बाकीचे अंक बघा 1, 2, 3 कुठे ओपन रेषा आहेत, पण शून्याला नाहीये. शून्य हे कम्प्लीट आहे.
पण आतमध्ये काही नाहीये. इट डझंट रिप्रेझेंट एनिथिंग. देर इज अ नथिंगनेस अँड कम्प्लीटनेस ॲट द सेम टाइम, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो आता याच्यामधून पुढे कसं जायचं, शून्यातून एक कडे कसं जायचं, तर त्यासाठी आपल्याला बुद्धी आणि अहंकार हे दोन समजून घ्यावे लागतील. कारण बुद्धी म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे याचं जे इंटेन्शन सेट करतो ना आपण, ते कुठेतरी बुद्धीतून येतं. बुद्धीचे पुढे 4 प्रकार होतात, ते आपण नंतर डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया जसा वेळ मिळेल तसं. ज्याच्यामध्ये धर्म येतं, धर्म अधर्म आहे. बुद्धीचे 8 प्रकार आहेत ऍक्च्युली. धर्म आहे, अधर्म आहे, ज्ञान आहे, अज्ञान आहे, वैराग्य आहे, अवैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, अनैश्वर्य आहे. हे एकमेकांना अपोजिट आहेत. तर ते बुद्धीच्या खाली येतात. आणि दुसरा आहे अहंकार. अहंकार हा एक फोर्स आहे. ओके, अहंकार म्हणजे आपण नेगेटिव्ह माइंडनी नाही घ्यायचंय त्याला. बुद्धीचं जे इंटेन्शन आहे त्याचं एक्झिक्युशन अहंकाराशिवाय नाही होऊ शकत. कारण अहंकारामध्ये कुठेतरी मी कॉन्शियसनेस आहे. अहम म्हणजे हे मी करणं गरजेचं आहे. मग अहंकाराच्या स्टेजला जेव्हा तुम्ही येता तेव्हा मी आणि जे मी नाही अशा 2 सेग्रिगेशन्स होतात. बुद्धीच्या पातळीवर त्या नाही आहेत. तर आय फॅक्टर ज्याला आपण म्हणतो तो अहंकाराला येतो. आणि त्यानंतर तुमचे 3 गुण येतात. 3 गुण म्हणजे सत्व, रजस आणि तमस. असं म्हणलं गेलेलं आहे की जेव्हा प्रकृती स्पंदन झालं, प्रकृती स्पंदन म्हणजे काय, की जेव्हा पुरुष आणि प्रकृती, तर जेव्हा प्रकृतीला पुरुषाचा आभास होतो, प्रकृती इज डॉर्मेंट, म्हणजे हे तीनही गुण आहेत, सत्व, रजस आणि तमस, हे इक्विलिब्रियमच्या स्टेटमध्ये तिथे स्थिर आहेत. या तिन्ही गुणांमध्ये काही वरती कोणी जास्त कोणी कमी नाहीये. दे आर ऑल इन द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. पण जेव्हा प्रकृतीला पुरुषाचा आभास होतो तेव्हा तिच्यात जे स्पंदन उत्पन्न होतं त्यामध्ये हे 3 गुण कुठेतरी दे लूज देअर इक्विलिब्रियम अँड देन यू कॅन डिस्टिंग्विश देम ॲज सत्व, रजस आणि तमस. बरोबर, त्याला आपण प्रकृती स्पंदन म्हणतो. बरोबर. आणि अध्यात्म, मिनिस्टर्स ऑफ सोल म्हणजे काय आहे, किंवा आदिभूत काय आहेत, किंवा आदिदैवत काय आहेत. आदिदैवत म्हणजे प्रत्येक अध्यात्माच्या साठी, म्हणजे जे मिनिस्टर्स ऑफ सोल आहेत त्यांच्यासाठी ठरवलेली जी एक देवता आहे त्याला आपण आदिदैवत असं म्हणतो. प्रत्येक शरीरांच्या पूर्ण म्हणजे डोळ्यांसाठी ठरवलेली एक देवता आहे, कानांसाठी ठरवलेली एक देवता आहे, पायांसाठी, तळपायांसाठी, हातांसाठी, सगळ्यासाठी ठरवलेली एक एक देवता आहे, त्याला आपण आदिदैवत असं म्हणतो. जेव्हा तुम्हाला या सगळ्यांचं पूर्ण ज्ञान मिळतं त्याला आपण तत्ववाद, तुम्हाला तत्ववाद समजला असं आपण म्हणू शकतो. ओके, इथपर्यंत काही डाऊट्स आहेत, काही प्रश्न आहेत विचारायचे? Ma'am, when you say that Prakriti exhibits Spandan upon being witnessed by the Purush, it immediately reminds of the quantum waveform collapsing upon the observation. Did you see that too? Okay. ऍब्सोल्युटली, यू आर राईट ऑन द पॉइंट. ऍब्सोल्युटली, हे कुठेतरी क्वांटम फिजिक्स मध्ये जातच. आणि मला आय हॅव अ व्हेरी हाय थिंग की आपण प्रत्येकाने जे क्वांटम फिजिक्सचा अभ्यास करतात त्यांनी कुठेतरी ना ह्या सगळ्या फिलॉसॉफीज आणि हे सगळं कुठेतरी वाचावं. स्पेशली जेव्हा जेव्हा तुम्ही ॲटॉमिक याच्यामध्ये जाता, वैशेषिक जे आहे त्याच्यामध्ये I'm पूर्ण really sorry to interrupt. मला मराठी येत नाही. I'm not okay, sorry. Thank you for telling me. So somewhere people who are interested in quantum physics, they should definitely delve into the Vedas and these Shad Darshanas, because somewhere their understanding is absolutely what can highly resonate with current questions we are dealing with in quantum physics. So definitely you're right on spot. Absolutely. तर आपण थोडं पुढे जाऊया आता. प्रकृती बघूया. प्रकृतीला आपण अज्ञ असंही म्हणतो, ज्याला स्वतःचं ज्ञान नाही, अज्ञ, अनकॉन्शियस. तर जसं आपण प्रकृतीचे जे 8 प्रकार आहेत ते इथे लिस्ट आउट केलेले आहेत. पहिला आहे अव्यक्त.
दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट वी अंडरस्टँड आउट ऑफ प्रकृती. अव्यक्त म्हणजे काय? जे आपल्याला कळलेलंच नाहीये. That is the first element of Prakriti, which is beyond our understanding, which does not have any characteristics. You cannot segregate in parts. You cannot understand by understanding the parts of it. It's neither small nor big. You don't understand it. Something that you cannot express also because you don't have a complete understanding of it is what is Avyakta. And that is the first understanding of Prakriti. So we understand by not understanding something. So we at least specify a gamut that we don't have understanding of that, and we encompass it in under the term Avyakta. And the second one is Buddhi. Now Buddhi, when it interacts with these Prakritis, 8 types of Prakritis, they start coming in existence after first Prakriti Spandana. So when Buddhi interacts with Sattva Guna, it gives rise to Dharma, Jnana, Vairagya and Aishwarya. And when it interacts with Tamoguna or Tamas, it gives rise to Adharma, Ajnana, Avairagya and Anaishwarya. आता इथे don't understand Aishwarya with richness. It's understood as power. Means something that, like having the power of understanding something at a minute level is also is termed as Aishwarya here. Okay. Then we have Ahamkara, the I factor, which sets everything in motion. So your journey from 0 to 1 starts with the existence of Ahamkara. Without Ahamkara, you cannot travel from 0 to 1. And then when you interact with Rajasa Guna, and correct me if I am wrong, then it gives rise to 5 Tanmatras. These Tanmatras, that which is independent. Tanmatras. So they are independent of the characteristics they themselves, like Shabda or sound. Sound Tanmatra encompasses something, but sound itself is devoid of that. So it stands alone. So Shabda, Sparsha, Rupa, Rasa and Gandha. These are the 5 Tanmatras that come in existence. Till here, there is no concept of a like or dislike. After this Tanmatras, actually when you have only Shabda Tanmatra, then there is an existence of ether, which is the first Pancha Mahabhuta. What we call it as Akasha Tattva. When we combine Shabda and Sparsha Tanmatra, 2 Tanmatras together, it gives rise to air, Vayu Tattva. When we combine 3 Tanmatras, Shabda, Sparsha and Rupa, then the third Panchamahabhuta, Agni, comes in existence. When we take 4, Shabda, Sparsha, Rupa and Rasa, then Apa or water comes in existence. And when all 5 Tanmatras work together, they create 5th Panchamahabhuta, which is Prithvi or earth. That's why each one of them have only those many characteristics. Yes. Now, what are the Vikaras? Vikaras are also understood as productions. They are not always, Vikara is not always termed as a bad thing. These are new revelations that came to me when I was reading Sankhya philosophy. So what we have, 11 organs. Usually in school they teach only 5 organs of understanding. But sorry? Sorry. You're saying ether and sky. Is ether is sky? Space सुद्धा असू शकते ना? Space. Space is also a part of it. So this is what my understanding is, that ether somewhere encompasses sky also, but sky is only limited to the gamut of Prithvi, no? So it might be beyond that. जेव्हा कारण आता सायंटिस्टनी when they tried to record the sound of the universe, they say that they heard Om. आता व्हॅक्यूम मध्ये तर sound doesn't travel, then how did they record Om? That is also a part of mystery that we are trying to solve. So I would categorize ether as somewhere beyond sky, including sky, of course. Now, these Pancha Mahabhutas comes under production or Vikaras. हे जे 5 विकार आहेत, they are encompassed under
पंचमहाभूतार अंडर विकारास. त्यानंतर 11 ऑर्गन्स, त्याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय are something, these are the organs of actions. So they directly come under ahamkara. And organs of intellect, which helps you understand, they come under buddhi. So buddhi indriya, which are your sense of seeing, sense of listening, all those ones that we learnt in school, they are buddhi indriya, 5 buddhi indriya. Apart from that, your hands, your feet, किंवा your reproductive organs or your excretory organs, these all come under on, and your vak, the power of that where you can produce sound. These are karmendriya. These are organs of actions which come under direct influence of ahamkara. And then one that rules over all these 10 is manasa. Mana. So any doubts here? Nine, shall I go ahead? So this we already understood. How does ether, air, fire, water and earth comes in existence? Ether is only 1 tanmatra, air is 2, fire is 3, water is 4 and earth, this is 5. Now let's understand sattva, rajasa and tamasa guna as a Cartesian plane. This is one of the easiest ways of understanding what is exactly sattva, rajasa and tamasa guna. These gunas, they are right perpendicular to, all 3 of them are perpendicular to each other, just like x, y and z coordinates. There's nothing common in them except origin. All 3 of them. Origin is the only point which is common in all 3 planes. Otherwise, x-axis, y-axis and z-axis. And when you come to planes, any plane that you take, it represents only 2 tanmatras. Either it is sattva rajasa or rajas tamasa or sattva tamasa. So when you say that all of them are in equilibrium, it is like reaching to 0. What we call it, what we understand it as Brahma. And that is the goal of any sadhana or sadhaka. Not going only up, but actually when we go to study Vedic geometry, when they talk about 4th dimension, 5th dimension, 6th dimension, there are 7 dimensions. And they say that we are aware of 3 dimensions, we are a 3-dimension species, but we are capable of going up to 6th or 7th because it starts with 0. So we are capable of going up to 6th, which is the 7th dimension. So how do we reach the 4th dimension or understanding of 4th dimension? Not by understanding the whole Cartesian plane, but by reaching to 0. And at 0, the 4th dimension is revealed. This is what Vedic geometry says. Does that confuse you? Any questions here? Any doubts? कळतंय मी आतापर्यंत जे सांगतेय ते. आय एम जस्ट गिव्हिंग यू अनालॉजीज सो दॅट वी कॅन अंडरस्टँड सत्व रजसा आणि सात्विक गुण. सो तामसिक क्वालिटी जी आहे त्याला आपण इनर्शिया असंही म्हणू शकतो. जी the quality of encapsulation or not moving or staying dormant can be understood as tamasic quality. Sattvic quality is movement towards origin and rajasic quality is movement away from origin. These are the directions that the qualities give you. And with these, that's why with these particular 3 qualities, you can exist in the Cartesian plane. So your existence in the Cartesian plane can be understood by your current level of sattvic, rajasic or tamasic qualities. मला एक विचारायचं होतं. हो विचारा ना. त्याच्यामध्ये 3 जे गुण आहेत ते कमी जास्त प्रमाणात all 3 of them are present, isn't it? It is not only the pair of Satvika and Rajasic or Rajasic and Tamasic. All 3 are present at the same time, but their proportion is different. And when that proportion becomes 100% equal to each other, it achieves the equilibrium. Am I right? That is one way of saying that. Yes, there is a proportion. Yes, the total is always 100. But again, you need to understand that we are a sphere, we are a circle. Now, how would you
put a sphere in the Cartesian plane, x, y, and z. Let's say if you put it at the origin, then can you imagine a sphere? Now your expansion of sphere is happening with respect to origin. But you can place a sphere anywhere, na? Your origin can be anywhere. Okay. So it is not to do with the proportion, but it's more about, see, Sattva, Rajas and Tamasa Guna, they also support each other. They also counteract on each other. Correct. Barabar. So when they are neither supporting each other nor counteracting each other is what when we say we can achieve equilibrium. This is what my understanding is. Mhm. Okay. So somewhere we Thank have to go beyond that. Okay. We'll skip this for now, triangle numbers, but we will understand Purusha using simple mathematics. Okay. Bindu, kiva point, what we say, which is a mathematical concept. How do we define a point? It doesn't occupy any space. Same characteristic of Purusha. It doesn't have any beginning. It doesn't have any quality. It doesn't occupy any area. It doesn't have any height, width, depth. And it cannot be cut into parts. That's how we understand a Bindu. But there is an existence of Bindu. They say mathematically or practically it is not possible to draw a Bindu. Because even if you put the smallest dot, it occupies some space. Theoretically, point is not supposed to occupy space. But when you take another point, and then when you keep on doing that, it creates a circle. Now this process of creation of circle is the act of Prakriti. Because Purusha cannot act on itself. Just like point cannot act on itself. So it is your buddhi, intellect, which sets the intent of creating a shape. And it is the ahamkara which sets the motion. Am I able to make these connections? I'm trying to explain it from my side. So then you can create any shapes now. Now the world is open to you. You know the Purusha. Now here, how do we define a circle? We define the circle as the equidistant points from the center, and the whole line is the collection of infinite points, which also explains the multiplicity of Purusha, the existence of Purusha in every single element of Prakriti. Barobar? So when we have something like this as a circle, now ahamkara can also be understood as a distance between the center of the circle and the circumference of the circle, what we call it as a radius. Because it is through the radius only you can define the circle. Barobar? Now, if we go further and if we take any point on that circumference of a circle, because Purusha is everywhere, you take any one Purusha and keep the same distance, radius, and draw another circle. Then you get two circles which kind of, the circumference or the center of one circle is on the circumference of another circle. And this is a mathematical concept called Vesica Pisces. It's called divine feminine. Barobar? And when you keep on doing that, this is a very holy symbol in Bible. 3 circles. If you expand these curves, it creates 3 circles. मग आता कुठल्याही याच्यावरचा कुठलाही A point घ्या किंवा B point. Sorry, either take C or D. Point C or D and create another circle. Barobar? And that will give you this third shape. If you keep on doing that, now we are getting a little bit into Vedic geometry, then you create something called seed of life. बरोबर? जर तुम्ही एखाद्या जर कोणी स्त्री गर्भवती असेल आणि अगदी पहिलाच महिना असेल आणि तिने जाऊन सोनोग्राफी केली, इफ शी डज अ सोनोग्राफी वेअर देर इज अ फॉर्मेशन ऑफ एग, you will see that this matches this particular geometrical structure in 3D. Yeah, this is the seed of life. This egg of life, what we call it as. And we have to keep on repeating this process. So we have to keep creating, take a circumference of a circle, take any point and draw a circle with the same radius. So then you create something called flower of life.
or fruit of life. We can have a separate lecture on Vedic geometry itself. But right now I'm just showing you the shape and how they're reflecting in the real life. आणि जेव्हा तुम्ही, let's say if we connect all the centers of it, if we take the center of each circle and if we connect that, then we get these shapes. The lines here represent the masculine energy. The curves here must represent the feminine energy. And you see how they're coexisting with each other. And these are the different shapes, mathematical shapes, where each of the side is equal. And they were able to create with that, just with the fruit of life. These are the geometrical shapes that can be created. आता आपण थोडं पायथागोरस आणि प्लेटोकडे जाऊया. तर त्यांनी हे सगळे शेप्स बनवलेले होते. तर प्लेटो काय म्हणाला होता की जॉमेट्री विल ड्रॉ द सोल टुवर्ड्स द ट्रूथ अँड क्रिएट द स्पिरिट ऑफ फिलॉसॉफी. कॅन यू इमॅजिन दॅट? Do you see the perspective here? I'm sharing these quotes so that we understand the perspective of the knowledge we are surrounded with. Yeah. Geometry will draw the soul towards the truth and create the spirit of philosophy. याला आपण प्लॅटॉनिक सॉलिड्स म्हणतो, जे प्लेटोने तयार केले होते. आणि समवेअर द क्रिएशन ऑफ दिस इज कॅन बी ट्रेस्ड बॅक टू पुरुष, प्रकृती, बुद्धी आणि अहंकार. बरोबर? एनी डाऊट्स हिअर सो फार? नाही ना. आणि हे जे प्लॅटॉनिक सॉलिड आहेत ना, त्यांना पंचतत्वांशी पण रेझोनेट केलेलं आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. तुम्ही वाटलेस तर गुगल करू शकता प्लॅटॉनिक सॉलिड्स अँड पंचतत्व, आणि दे विल टेल यू विच प्लॅटॉनिक सॉलिड रेप्रेझेंट्स विच तत्व. आता आपण थोडंसं यंत्राकडे येऊया. जसं मी म्हणाले, यंत्र, मंत्र आणि तंत्र या तिन्ही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आता तुम्ही श्रीयंत्र जे आहे आपलं, याचं एक स्ट्रक्चर थोडंसं आपण बघूया. यंत्राचा अर्थ काय येतो? यन इज समथिंग दॅट सस्टेन्स ऑर होल्ड्स, आणि त्र इज द इट इज अ टर्म युज्ड फॉर एक्सप्रेसिंग. सो यन समथिंग दॅट होल्ड्स द एक्सप्रेशन, यंत्र. मंत्र समथिंग दॅट होल्ड्स द मन. Tantra, something that holds the technique, tantra. Okay. Now, if we see the outer boundary of Sri Yantra, which is the linear boundary, this one, then there are three. Okay. This represents the space. Okay. Where the existence comes which is bound by space. That is the symbolic representation of the outer boundary of Sri Yantra. 3 inner circles, हे जे outer circles आहेत, these 1, 2 आणि 3. 1 yellow, second one is purple and third one is yellow. They represent time, past, present and future. बरोबर? आणि त्याच्यानंतर there are 16 petals which are outside, which represent 16 vikaras. This is one of the ways of understanding Sri Yantra. There are different interpretations of Sri Yantra. Okay, 16 petals which represent 16 vikaras. Inner circle has 8 circles which represent 8 prakriti, 8 types of prakriti. And then there are interconnected triangles which represent the seed, egg, flower, fruit of life under the 3 gunas. Triangle represents the equilibrium of sattva, rajasa and tamasa guna. And there are 2 types. There is one triangle which is pointing upward and one that is pointing downwards. येस. आणि सगळ्यात शेवटी एक बिंदू आहे जो पुरुष त्याला रिप्रेझेंट करतो. बरोबर? सो दिस इज वन ऑफ द रिप्रेझेंट. सो वी आर एबल टू सी द रिफ्लेक्शन ऑफ सांख्य फिलॉसॉफी इवन इन अ इंस्ट्रुमेंट लाईक श्रीयंत्र. Is there any role played by Prakriti in this? प्रकृती, आता सगळ्यात इझिएस्ट वे ऑफ अंडरस्टँडिंग इज विदाउट प्रकृती पुरुष कॅनॉट मॅनिफेस्ट व्हॉट इट वॉन्ट्स टू मॅनिफेस्ट. आणि विदाउट पुरुष प्रकृती डझंट नो व्हॉट टू मॅनिफेस्ट. श्री अरविंदो म्हणतात की प्रकृती
तिचा डान्स करते टू प्लीज द पुरुषा. एव्हरीथिंग प्रकृती डज इज फॉर द सेक ऑफ पुरुषा. She doesn't do anything for her own sake because she doesn't have that kind of consciousness. So Prakriti's role is the existence. The whole existence happens because of Prakriti. Without Prakriti, there is no existence. Or something that we are not aware of the existence. You can maybe that is the correct way of saying. Any doubts here? I think we are already at 7. So should we stop for today? We can continue from. Yeah, that's Any questions so far? Anything? I know that my lectures are usually we go like a flow of water. Mala say I don't like to compartmentalize the knowledge. So you will talk about little bit of different things, but I hope it was somewhat helpful. And if you want to do something next session, we can do it, or otherwise we can talk about Spanda Shastra, Swara Yoga, and Mantra Shastra in next lecture. You let me know what you want to do. And if any questions about these sessions, this session, today's session, then we can take them now. Okay. Madam, there are different yantras also. They represent different deities. So they are different than this original Sri Yantra. So what is their interpretation? So then see, yantra is a best way of understanding the deity itself. When you study the yantra unbiased, in an unbiased way, you get a better understanding of its deity. So bija mantrala suddha there is a form. Bija mantra has varna akshara, जसं lam आहे किंवा yam आहे किंवा vam आहे, but there is also a geometrical form associated with it. There is also rang or color associated with it. So as I said, when we have to understand something, we have to understand it from all aspects of it. Form is one of the aspects. Sound is another aspect. Since we are bound by Pancha Mahabhuta, Ranga, Rupa, Rasa, Gandha, so all these are the ways of understanding, and something also beyond that. Then we say that we get the whole understanding. That's why when we say there are different yantras for different deity, then first we need to understand what exactly we mean by creation of these deities. Okay. Then we understand them through yantra. Then in one of the scientific experiments, like simple experiment like Kunst tube, vibration creates the various patterns. Okay. So the similar type of patterns which are represented in these yantras can be created by various mixing of various vibrations. Yes. Isn't it? And that is the mantra. Oh, that is the mantra. Okay, understood. Okay. Invoking that deity through sound is what is mantra. One of the easiest examples. That's why it's very important to have the accuracy in the mantra. Correct. Okay. Got it. Thank you. I just want to check whether my understanding of basic concept is correct. We have items, Parabrahma, Brahma, Purusha, and Akasha. These 4 things. I just want to put my understanding of today's lecture. Now, to put the Purusha, the point, we require space. Without space, you cannot put a point. So Akasha precedes Purusha. So if I equate, I'm not saying this is, I'm only putting my understanding. So Akasha, that is Brahman, if I say, it precedes the Purusha. And the word Akasha, as per my understanding, Kash is brilliance, A is from, Apada means from the foot. So Akasha, one which has emerged from the brilliance, is Akasha. So I understand the origin from where the Akasha has come as the Parabrahma, which is a Astitva Hina Avastha. So the Parabrahma is a Astitva Hin. I'm very carefully putting my understanding. Astitva Hinata, from where Akasha, the Brahman comes in, and from the Brahman you have a point
representing the Purusha, and Prakriti, Kru is to do, creation, Kru. So the creative activity commences after the Purusha has, by Prakriti, once the point has been put. Has this hierarchy been understood by me correctly? Almost. Only the difference I would like to point out, see, when we saw the diagram, pie chart of Vikaras, 16 Vikaras, Akasha or ether came under one of the 16 Vikaras. Purusha is independent of that. Purusha is, easiest way is, Purusha is Parabrahma. And it does not occupy its space, any space. See, if we see the technical definition of point, if we Google it now also, what is the what exactly point means, how point is defined by mathematicians. It is an element which is one of the basic elements which does not occupy any space. Even when we draw line does not have any thickness. Correct. That's okay. It is physically impossible to draw a line or a point. We can only imagine that, probably. So that is what is Purusha. It is Kshetravida, it understands everything, but you cannot trace it to any of the Sattva, Rajasa, Gunas. It is independent, devoid of qualities. It does not have any qualities. It is devoid of, you cannot trace it back. Any of the actions doesn't trace back to Purusha. It always comes back to either Sattva, Rajasa or Tamasa Guna. Or Buddhi or Ahankara or Avyakta. But it doesn't come to Purusha. But a representation of a point requires space. It may not correct. So manifestation of the Purusha requires Akasha to come before that. Exactly. And that is Prakriti, which is the element of Prakriti. So that is what is the... Yes. So manifestation of Purusha will doesn't require... happen without. Yes. Absolutely. To understand Purusha, you cannot understand it without involving Prakriti in it. While This a is what it point means. can exist without space, but to represent it, you require space. That's what is the... Do you see how much consciousness we require to understand and read between the lines, even for the simplest things that we have learned since childhood? It's such a deeper understanding that you cannot really understand or create a point without actually involving space, which is part of a Prakriti, right? But Purusha is beyond that. Actual Purusha, when we say a point doesn't occupy any space, it's beyond that, no? Nice, very nice. So Purusha, Brahma and Parabrahma are same. They are same but different. There is a small book on where Sri Aurobindo explains what is Brahma and Parabrahma. I'll try to see if I find it, or if I find it on the net, I will share that with you. You should read that. What exactly Brahma आणि Parabrahma आणि त्यातला काय डिफरन्स आहे आणि त्यात काय सिमिलॅरिटी आहे, he will share that. It's beautiful to read. भगवद्गीतेतला सांख्य योग आणि हा सांख्य वेगळा आहे का सेम आहे? सेमच आहे. अच्छा, माझी एक, this is a new thing that has come to me. I mean, I'll just share this with you. Maybe I'll pause the recording for today because lecture is done.